कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव या विद्यालयात आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी बाल आनंद मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते। या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव रांदवणे, सदस्य जे.के. शिंदे, माधवराव रांदवणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री जोंदारे सर, त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह गोदेगाव, घोळेगाव, तळेगाव, मळे, शिरसगाव, कासली, आप्पेगाव, दहेगाव पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते। या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जोंदारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कशा पद्धतीने वाव देण्यासाठी शिक्षक व पालक एकत्र येत हा सगळा बाल आनंद मेळाव्याचा उपक्रम राबविला आहे, याबाबत ऐतिहासिक माहिती दिली आहे। तसेच त्यांनी शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती, समाज एकत्र येत या शाळेकडे नवनवीन उपक्रम करण्यास भाग घेत असल्याने त्यांनाही देखील पालकांना आनंद होत असल्याचे पालकांनी सांगितले आहे। नमस्कार प्रेक्षको, आज आपण आलेलो आहोत गोदेगाव या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं न्यू इंग्लिश स्कूल आहे आणि या शाळेमध्ये आपण कॅमेऱ्यामध्ये बघत असाल की या ठिकाणी बाल आनंद मेळावा भरलेला आहे। अनेक भाजीपाल्याची एक रिंग लागलेली आहे। या ठिकाणी बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत आपला स्टॉल लावून आहेत। त्यानंतर अनेक शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांबरोबर घेताना दिसत आहेत। काय आणलं रे? पेरू नाव सांग ना। नाव सांग। प्रमोद नवनाथ भगत, इयत्ता 7वी। काय केलं? 30। इतका बरं सर्वांना परवडलं पाहिजे। माझे नाव आदेश बापू रांदवणे, मी आता 5वीत शिकतो। आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा भरलेला आहे। आज सर्व पालक सर्व भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहे व सर्वांनी माझा चहा घेतला, भाजीपाला घेतला व मटकी जास्त प्रमाणात विकली गेली। मटकी केवढ्याला होती? मटकी 10ला एक ग्लास होता। चहा 5 रुपयाला एक ग्लास होता। आणि भाजी पण 10ला 2 होत्या 10ला। आता किती रुपयांची विकलं? आता 100-200 रुपये झालेले आहे। किती रुपयाचा आणला होता? मी 200-300 रुपयाचा आणलेला होता, मग आता 200 रुपये झाले आहे। ठीक आहे। निश्चितच या बालकानं सांगितलं की मी 300 रुपयाचं सामान आणलेलं आहे, त्यापैकी 200 रुपयाची माझी विक्री झालेली आहे। बघा, एका शाळेतील विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी त्याच्या ज्ञान व्यवहारामधून कसं वेगवेगळे माहिती आपल्याला देत आहे। किती घेतले सर? 1 किलो घेतले ना। किती दिले त्याला पैसे? 30 रुपये किलो। किती दिले तुला? 30 रुपये। 30 रुपये दिले। 25 रुपये नाही। काय आणलं होतं बाळा? भाजीपाला आणला होता। तेवढंच आणला होता? शेतात नाही का? हो। एवढ्या जुडी 10 रुपयाला एक जोडी। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू, पतंग अशा अनेक वस्तू घेऊन एक विद्यार्थी बसलेला आहे। आपण त्याच्याबरोबर चर्चा करत। काय नेमकी काय काय आणलं बाळा? माझे नाव साईश भूषण भारती, इयत्ता 6वी। ही पाण्यातली मोटर, हे बटन, हे टोपी, त्या गट्टूवरली ही मोटर, हा गट्टू, हा 20चा सेट, हे 10ला एक बल्ब आणि हे लोची बकेट। 5ला एक आणि मोठे 5ला 2 आहे आणि हे 10ला 2 आहे। बाकीचे हे खेळण्या प्रोजेक्ट समोर ठेवण्याचे आणि ते पतंग आहे 5ला 2 आहे, पण 5ला 2 आणि 10ला 1। किती रुपयाचा माल आणला होता तू? 500 रुपये। 500 रुपयाचा। किती विकला असेल अंदाजे? 100 रुपये। 100 रुपये। आपण निश्चित बघत असाल की या ठिकाणी विद्यार्थ्यानं त्याची कल्पकता सांगितलेली आहे, गणितीय ज्ञान त्याचं सांगितलेलं आहे की 500 रुपयाचं सामान आणलं होतं, त्यापैकी 100 रुपयाचं विकल्या गेलेलं आहे। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक मराठी माध्यमचा विद्यार्थी आहे, तो सर्व वस्तूंची प्रॉपर नावं देखील सांगतो आहे आणि त्याने त्याचा व्यापार जो आहे तो आज या ठिकाणी बाल आनंद मेळाव्यामध्ये थाटलेला आहे। पावभाजी। नाव काय? सायलीबाब साहेबचंद्रन। सायलीबाब साहेबचंद्रन। पावभाजी। अजून? समोसे। संपले? हो। केवढे आणले होते? समोसे 10ला एक आणि पावभाजी 15ला। सगळे संपले? हो। किती पैसे जमा झाले? 300 समोसेचे आणि याचे मोजले। 300 समोस्याचे, अजून पावभाजीचे मोजले नाही। सगळे झालंय? आता जायचं? हो। निश्चितच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की मी समोसे आणि पावभाजी आणली होती
या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या मुलीच्या आता विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे उत्कृष्ट प्रतिसाद जो आहे या बाल आनंद मेळाव्याला गोदेगाव या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे. आपलं एक पॉकेट हरवलेलं आहे आणि ते हरवलेलं पॉकेट सापडलेलं या ठिकाणी. शशांक आणि शिंदे. मुरमुऱ्याचे लाडू, आप्पे, डोसा आणि इडली. मुरमुऱ्याचे लाडू 10चे 2. चला पटकन बेंच उचलून घ्यायचे आहेत आपल्याला. आप्पे 10चे 6 आणि डोसा 5चे. शाळा सुटणार आहे. आणि काय खाता रे तुम्ही? खेळाचा आनंद घ्यायचा. पावभाजी पावभाजी 20 रुपये प्लेट. वाद होणार नाही याची काळजी घ्यायची. थांबा की तुम्ही. हा मग आवडती म्हणून घेतले आम्ही. आवडती म्हणून काय देते? पावभाजी भाजी किती देते? ही काय मिसळ पाव. मिसळ पाव चल पावभाजी म्हणते तुम्ही. बाबू होय केवढी आणली होती काय पावभाजी? मी घरी बनवली ती. घरी बनवली होती. हा. नाव काय? श्रेया काय श्रेया काय? श्रेया विजय भोसले. उद्या भोपळे. कितीला आहे? 6वी. कोणी बनवून दिली? आईनी. किती आणली होती पाव? पाव 100 रुपयाचे. संपले का? हो. भाजी पण संपली. भाजी आहे. हा किती वाजता लावली? 8. काय घेतलं? बोर बोला. हा कितीचे बोल? 10 रुपये 2 माप. माप. हा धर. 10 रुपयाचे. किती आणले होते? पिशवी भरून. अहो केवढे आणलं होतं? केवढे आणले होते? 40-50 रुपयाचे. चालते तो काय आणलं होतं? मी पपई. पपई. काय झाली पपई? काय घेतलं सर? 7. काय घेतलं तू? 30 रुपयाला. आता पिवळं मोठे वाले. मोठे वाले. 30 रुपयाला. समाधान खटकाळे. बरं काय खेळतोय तू आता? आता हे बॉलने 5 मध्ये एक बॉल आहे, तर पडले तर त्याचे डबल पैसे भेटणार आहे. म्हणजे केवढ झाली एक? आपण जेवढे पैसे भरू ना त्याचे डबल एक बॉल. केवढ्याला? समजा 10 भरले ना, मग एक बॉल 10 मध्ये, आणि जर सगळे पडले तर 20 रुपये देईन तो आपल्याला. बर ओके. म्हणजे हा या कार्यक्रमाचे चालक कोण आहे? संस्कार मानगुडे. संस्कार बानगुडे. या कार्यक्रमाला काय नाव दिलंय तू? कोण बनेगा करोडपती. कोण बनेगा करोडपती. याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल किती पैसे द्यावे लागते? सर तेवढे दिले त्याचे दुप्पट भेटतील. जिंकले जर 100 रुपये दिले तर 200 रुपये. मला जमेल का बाबा हो खेळायला? हो. कसं खेळणार रे बाबा? कसं मारायचं? कुठून मारायचं? ती रेष आहे तिथून बॉल फेकायचा. सगळे पडले तर तुम्हाला त्याच्या तेवढे द्याल त्या दुप्पट भेटतील. सगळे पडले तर देणार, सगळे नाही पडले तर नाही. ते तुझे. आतापर्यंत किती रुपयाचे खेळ खेळले? 200 रुपये. 200 रुपये. खर्च किती आला? 150 रुपये. 150 रुपये. 100 रुपये नफ्यात आहे. कोण बनेगा रोडपती? बनेगा ना. रोडपती रोड नाही, करोडपती. करोडपती. निश्चितच विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम या ठिकाणी केलाय. बाल आनंद मेळाव्यामध्ये अनेक भाजीपाले विक्रीला होते, फळे विक्रीला होती. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघत असाल कोण बनेगा करोडपती हा सुद्धा एक चांगला उपक्रम या शाळेने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतला होता. आपल्याबरोबर त्याने मुलाखत दिलेली आहे की कोण बनेगा करोडपती मध्ये अनेक पार्टिसिपेंट झाले होते. तुम्ही जेवढे पैसे लावणार त्याच्या दुप्पट तो पैसे देणार. म्हणजे हा कोण बनेगा रोडपती की करोडपती, याच्यात किती रोडपती झालेत आणि किती करोडपती ते त्यालाच माहिती आहे. प्रेक्षको, कसं वाटलं तुम्हाला न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव येथील बालानंद मेळाव्यातील फेरफटका आम्हाला निश्चित कळवा. आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपर्क आम्ही